मित्रांनो, ट्रू स्टोरीज मध्ये मी शीतल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, ज्या घरात सुनेला लक्ष्मी नाही तर फक्त एका मोलकरणीसारखं राबवून घेतलं जातं, ज्या घरात पोटच्या गोळ्याला पैशासाठी तरसवलं जातं, तिथे एक आई नेमकं काय करू शकते? पतीच्या निधनानंतर माझ्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाला मी मुकाट्याने सहन करत राहिले। त्यांनी माझा हक्क हिरावला, माझा पगार हिसकावला आणि माझ्या शांततेला माझी कमजोरी समजलं। पण म्हणतात ना, एका स्त्रीची सहनशीलता तुम्ही तोडू शकता, पण एका आईच्या संयमाचा अंत कधीच घेऊ नका। ज्या रात्री माझ्या तापाने फणफणणाऱ्या निष्पाप बाळाला या लोकांनी उपचाराविना मृत्यूच्या दारात सोडलं, त्याच रात्री या हतबल स्वातीचा अंत झाला आणि जन्म झाला एका वाघिणीचा। पैशांची हेराफेरी आणि सासरच्या लोकांचा तो माज मी एकाच फटक्यात कसा धुळीला मिळवला। एका छोट्याशा पेनने त्यांच्या आयुष्याचा फास कसा बनला आणि ज्या सासरच्या लोकांनी माझं आयुष्य नरक केलं होतं त्यांना मी तुरुंगाच्या गजाआड कसं धाडलं। ऐका, एका स्वाभिमानी मातेच्या विजयाची आणि तिच्या हक्काची लढाईची ही थरारक कहाणी। माझं नाव स्वाती। पतीच्या निधनानंतर दर महिन्याच्या 10 तारखेला मला माझ्या पतीच्या वाट्याचे कंपनीतील भागीदाराचे पैसे मिळू लागले होते। ते पैसे हातात आल्यावर मला कुठेतरी मनाला शांतता मिळाली की चला, जे झालं ते झालं, पण आता या पैशांमुळे माझ्या लहानग्या अंशुमनचं संगोपन व्यवस्थित होईल। पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। ते सगळे पैसे घरात आल्यावर माझ्या सासू सासऱ्याने ते माझ्याकडून बळजबरीनं काढून घेतले। एवढंच नाही, त्या निर्दयी लोकांनी मला आपल्या छोट्याशा निष्पाप नातवाची मी शिकलेली असल्यामुळे मला एका कंपनीत नोकरीही सहज मिळाली। माझ्या कष्टाच्या पैशावर ऑफिसमध्ये जीवनाचं रान आणि काम करायचे, मजेत बोलणं ऐकून घ्यायचे, लोकांचे धक्के आणि दुसरीकडे आणि मला आणि माझ्या मुलाला घरी आल्यावर साध्या घरातील सगळी कामं करायचे। मला वाटलं होतं की मी एवढ्या कष्टाने कमवलेला नोकरीचा पगार पण ते लोक माझ्याकडून घेणार अंशुमन हळूहळू पण ज्या दिवशी मी माझा पहिला पगार गरज पूर्ण होत नव्हती त्या दिवशी सासूने तो पगार माझ्या हातातून खेळण्याशी खेळताना किंवा जेव्हा मी विरखाताना पाहायचा तेव्हा त्यांनी माझे केस पकडून मला अमानुषपणे मारहाण केली, नजरेनं पाहत राहायचा। आपल्या मुलाची ही अवस्था पाहून माझं काळीज तिळतिळ तुटायचं। आता मी ठरवलं होतं की मी माझ्या मुलावर असा अन्याय अजिबात होऊ देणार नाही आणि म्हणूनच मी आयुष्यात पहिल्यांदाच हिंमत दाखवली आणि सासूच्या हातातून माझा पगार हिसकावून घेतला। माझा तो अवतार पाहून सासूचा चेहरा रागाने लालबुंद झाला। त्यांनी मला इतक्या जोरात ढकललं की मी थेट जमिनीवर कोसळले आणि माझं कपाळ भिंतीवर जाऊन आदळलं। माझ्या कानशिलावरून रक्ताची एक बारीक धार वाहू लागली। त्यांना वाटलं होतं की नेहमीप्रमाणे रक्ताची ती धार पाहून मी घाबरेन आणि घाबरून माझा सगळा पगार त्यांच्या हातात आणून ठेवेन। पण आता तसं अजिबात होणार नव्हतं। आपल्या मुलाच्या सुखासाठी आणि त्याच्या स्वप्नांसाठी एक आई कोणत्या थराला जाऊ शकते याचा त्या लोकांना अंदाजच नव्हता। यावेळी मी तुटणार नव्हते, तर उलट त्यांना धडा शिकवणार होते। माझी नणंद, जी माझ्या पगाराच्या पैशांवर नवनवीन मेकअपचं सामान खरेदी करायची, तिनेही माझ्यावर अत्याचार करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती। आता मी या सगळ्यांच्या विरोधात एक असं पाऊल उचलण्याचं ठरवलं होतं ज्याने या सगळ्यांना माझ्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडलं असतं। जेव्हा माझं लग्न आनंद सोबत झालं होतं तेव्हा मी खूप खुश होते। आनंद नागपूरला राहायचे, स्वभावाने थोडे शांत पण खूप समजूतदार आणि संस्कारी होते। जेव्हा माझ्या बाबांनी आनंदच्या हातात माझा हात दिला तेव्हा बाबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते। त्यांना वाटलं होतं की त्यांची ही शिकलेली मुलगी आता अशा घरात जात आहे जिथे तिची कदर होईल, ती तिथे सुखात राहील
आणि नवऱ्यासोबत आपल्या नवीन संसाराची छान सुरुवात करेल. पण माझ्या भोळ्या बाबांना काय माहीत की ते आपल्या लाडक्या लेकीला ज्या लोकांच्या स्वाधीन करत आहेत ते लोक तिचं आयुष्य नरक बनवून टाकतील. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला समजून चुकलं होतं की या घरात माझी किंमत एका नोकरापेक्षा जास्त काहीच नाही. माझ्या हुंड्यात जे काही सामान आलं होतं त्यातील सगळं किमती सामान माझ्या खोलीत न ठेवता सासूने स्वतःच्या खोलीत नेऊन ठेवलं होतं. अगदी माझं सगळं मेकअपचं सामान सुद्धा माझे नंदेनं स्वतःकडे घेऊन टाकलं होतं. हे सगळं पाहून मला खूप राग आला होता. पण नंतर मी स्वतःची समजूत काढली की शेवटी हे माझं सासर आहे. हळूहळू मी या लोकांची मनं जिंकून घेईन, मग सगळं काही ठीक होईल. पण मला काय माहीत होतं की या लोकांनी आधीपासूनच मला स्वतःच्या गरजा पूर्ण करणारी एक मशीन समजून ठेवलं आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच मला प्रत्येकाचा स्वभाव समजू लागला होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला घरातल्या सगळ्या कामाला लावून दिलं गेलं. नवविवाहित सुनेची या घरात कसलीच किंमत नव्हती. सकाळी अगदी पहाटे उठून घरातल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं, भांडी घासणं, झाडू पोचा करणं आणि स्वतः उपाशीपोटी राहून घरातले एक एक काम उपसणं हीच जणू माझी एकमेव जबाबदारी बनली होती. रात्री जेव्हा माझे पती आनंद घरी यायचे तेव्हा ते माझा हात आपल्या हातात घेऊन म्हणायचे, असं वाटतंय आज तू खूप थकली आहेस. काय झालं? आपल्या लग्नामुळे खुश नाहीस का? तुझ्या चेहऱ्यावर मला कधीच इतर विवाहित स्त्रियांसारखा आनंद आणि हसू दिसत नाही. आता मी माझ्या पतीला काय सांगणार की लग्नानंतरचा आनंद त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर दिसतो ज्या लग्नानंतरचं आयुष्य मनासारखं जगू शकतात. इथे तर कोणाला माझी पडूनच नव्हती, अगदी माझ्या पतीला सुद्धा नाही. पण तरीही रात्री जेव्हा ते माझ्या शेजारी बसायचे, कौतुकानं दोन शब्द बोलायचे, माझी विचारपूस करायचे, तेव्हा माझा दिवसभरचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. त्या क्षणी मला असं वाटायचं की जणू जगातील सगळं सुख मला मिळालं आहे. माझ्या पतीचा व्यवसाय खूप चांगला होता. ते कोणासोबत तरी बिझनेस पार्टनरशिप मध्ये काम करायचे. तो माणूस कोण होता हे मला माहीत नव्हतं आणि माझ्या पतीचा नक्की पगार किती होता याचीही मला कल्पना नव्हती. पण मी खूप शिकलेली आहे ही गोष्ट मात्र घरातल्या सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे ठाऊक होती. माझ्याकडे डिग्री होती आणि मला कोणतीही नोकरी सहज मिळू शकत होती. म्हणूनच तर घरात येणारा प्रत्येक पाहुणा सासूकडे माझं खूप कौतुक करायचा. काही बायका तर म्हणायच्या, अहो वाईट काळात घराला हातभार लावायला सुनास तर कमवतात. तुमची सून तर एवढी शिकलेली आहे, मग तिच्याकडून नोकरी का करून घेत नाही? जेव्हा सासूने नातेवाईकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली तेव्हा मला खूप विचित्र वाटलं. कारण ही अशी गोष्ट होती जी कदाचित कोणत्याही स्वाभिमानी माणसाला सहजासहजी पचणार नव्हती. मला वाटलं होतं की माझी सासू त्या नातेवाईकाला सांगेल, आमच्याकडे असं चालत नाही, आमच्या घरच्या सुना नोकरी करत नाहीत. किंवा त्या असंही म्हणू शकल्या असत्या की ती शिकलेली आहे ही चांगलीच गोष्ट आहे, पण अजून आमचा मुलगा कमवायला खंबीर आहे, मग आम्हाला सुनेच्या कमवायची काय गरज? पण माझ्या सासूने त्या नातेवाईकाला असं उत्तर दिलं ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचं उत्तर माझ्या विचारांच्या अगदी उलट होतं. मला वाटायचं की त्या जुन्या विचारांच्या आणि जुन्या जमान्यातल्या बाई आहेत. पण त्या म्हणाल्या, हो तुझी ही कल्पना तर खूपच भारी आहे. मी सांगेनच माझ्या सुनेला नोकरी करायला. किती दिवस घरात बसून फुकटच्या भाकरी तोडणार आहे? ही गोष्ट कोणत्याही स्त्रीसाठी अत्यंत अपमानास्पद आणि विचित्र असू शकते. माझ्यासाठीही ती तशीच होती. मी नोकरी कशी करू शकणार होते? हो, जर इथे माझी कोणी कदर करणारं असतं तर मी आनंदानं नोकरी केली असती. पण इथे तर मला घराची मालकीण बनवून ठेवलं होतं. मला एक क्षणही शांततेचा मिळत नव्हता. मी एक सेकंदही आराम करू शकत नव्हते, स्वतःसाठी काही करू शकत नव्हते. मग अशा धावपळीच्या आयुष्यात मी बाहेर जाऊन नोकरी कशी सांभाळली असती? माझं तर डोकं चक्रावून गेलं होतं. अखेर मी ठरवलं की याविषयी मी थेट माझ्या पतीशी बोलेन. रात्री जेव्हा ते घरी आले तेव्हा मी त्यांना म्हणाले, आनंद, तुमची आई म्हणते की त्या मला नोकरी करायला पाठवणार आहेत, पण मला नोकरी करायची नाहीये. माझं हे बोलणं ऐकून आनंद हसू लागले आणि म्हणाले, हे बघ, आपली फॅमिली किती प्रगत विचारांची आहे. माझ्या घरच्यांना तुला चार भिंतीच्या आत कोंडून ठेवायचं नाहीये. त्यांची इच्छा आहे की जर तुझ्याकडे पदवी आहे
तर तू घराबाहेर पडावंस, नोकरी करावीस आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करावीस. आणि एक तू आहेस जी नोकरी करायला नकार देतेस. मी लगेच म्हणाले, नाही, तुमच्या घरच्यांचे विचार तसे अजिबात नाहीत. तुमच्या आईचा विचार पूर्णपणे वेगळा आहे. त्यांची इच्छा आहे की मी घराचेही सगळे कष्ट करावेत आणि बाहेर जाऊन नोकरीही करावी. मी एक माणूस आहे, कोणी मशीन नाही. बोलताना माझा आवाज आणि बोलण्याची पद्धत एकदम बदलली होती. माझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे राग दिसत होता. हे सगळं पाहून आनंदचा मूडही खराब झाला आणि ते चिडून म्हणाले, स्वाती, तुझा आज भांडण करायचा मूड आहे का? जर असेल तर तसं सांग. मी आत्ताच इथून उठून जातो, कारण माझा तुझ्याशी वाद घालण्याचा अजिबात मूड नाहीये. मी ऑफिसमधून इतकं थकून भागून आलोय आणि तू माझ्याशी भांडायला निघालीयस. इतकं बोलून ते तरातरा खोली बाहेर निघून गेले. मी त्यांना मागून हाका मारत राहिले, पण त्यांनी मागे वळून माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्या रात्री मी खूप रडले आणि शेवटी तशीच डोळ्यात पाणी घेऊन बेडवर झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा सगळं काही नेहमीसारखं सामान्य होतं. तोच रोजचा दिनक्रम. पतीला नाश्ता देऊन ऑफिसला रवाना करणं आणि त्यानंतर घरातली तीच रोजची कामं. पण या गोष्टीला आता बरेच दिवस उलटून गेले होते. सासूच्या तोंडून मी पुन्हा कधी नोकरीचा विषय ऐकला नव्हता. मला वाटलं की कदाचित त्या दिवशी त्या नातेवाईकांच्या बोलण्यात येऊन सासूबाई तसं बोलल्या असतील. त्यामुळे मी या गोष्टीला जास्त गांभीर्याने घ्यायला नको. किंवा असंही असू शकतं की आनंदने स्वतः त्यांच्या आईशी बोलून त्यांना समजावलं असेल की माझ्या पत्नीला नोकरी करायची नाहीये. आनंदाचा मूडही आता छान झाला होता. काळ असाच पुढे सरकत राहिला. माझं आयुष्य मात्र त्या धावपळीत अडकलेलं होतं. कधी पळत पळत घराचं हे काम कर, तर कधी ते काम कर. बस हेच माझं जग झालं होतं. माझी नणंद दिवसभर सोफ्यावर बसून मोबाईलवर गेम खेळत किंवा व्हिडिओ पाहत बसायची. तिला तर जेवण आणि पाणी सुद्धा जागेवरच लागायचं. ती अगदी तरुण होती, पण घराच्या कोणत्याही कामाला हात लावायची नाही. माझे सासरे दिवसभर घराबाहेर त्यांच्या ओळखीच्या लोकांमध्ये फिरायचे आणि संध्याकाळी जेव्हा घरी यायचे तेव्हा घरात पाऊल ठेवताच त्यांना गरमागरम चहा लागायचा. मी घरातल्या प्रत्येकाच्या आनंदाची आणि गरजेची अगदी मनापासून काळजी घ्यायचे. मला माझं घर जोडायचं होतं, सगळ्यांना खुश ठेवायचं होतं. पण हळूहळू माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी इथे कोणासाठी कितीही काही केलं तर कोणी माझ्यावर कधीच खुश होणार नव्हतं. माझी नणंद नेहमी माझ्या वस्तूंवर डोळा ठेवून असायची. ती जेव्हा कधी माझ्या खोलीत यायची तेव्हा तिला माझी जी वस्तू आवडेल ती सरळ उचलून घेऊन जायची. माझ्या काही वस्तू अशा होत्या ज्या मला तिला द्यायच्या नसायच्या, पण तरीही मी घरात वाद नको म्हणून गप्प बसायचे. मी मनात विचार करायचे की ठीक आहे, काही दिवसांनी तिचं लग्न होईल आणि ती सासरी निघून जाईल. पण ती आता 25 वर्षाची झाली होती आणि अजून तरी तिच्या लग्नाचं लांबून लांबून काहीच नाव दिसत नव्हतं. माझी सासू दिवसभर खुर्चीवर बसून फक्त माझ्यावर हुकूम सोडत असायची. तो कोपरा नीट साफ कर, तिथे अजून धूळ दिसते, ती खिडकी पुस, जेवणात तेल कमी वापरत जा. अशा कितीतरी गोष्टी, त्यांच्या त्या टोमण्यासारख्या गोष्टी थेट माझ्या मनाला जाऊन लागायच्या. त्यांना मला कधी स्वतःची मुलगी मानलं नव्हतं. स्वतःच्या मुलीला त्यांनी नेहमी गादीवर बसून आराम दिला आणि सुनेला मात्र घराची मोलकरीण बनवून ठेवलं. असं करत करत कसाबसा काळ पुढे सरकत राहिला आणि एक दिवस मला समजलं की मी आई होणार आहे. ही आनंदाची बातमी ऐकून जर सगळ्यात जास्त कोणी खुश असेल तर ते माझे पती आनंद होते. पण दुसरीकडे माझी नणंद ही बातमी ऐकता सासूला म्हणाली, अरे रे मम्मी, वहिनी गरोदर आहे, मग आता घरातली सगळी कामं कोण करणार? नणंद पुढे म्हणाली, मला तर वाटतंय मम्मी, आधीसारखाच आता तुलाच घरातल्या सगळ्या भाकऱ्या थापाव्या लागतील. मी तर सांगून ठेवते, मी काहीही काम करणार नाही. या उकाड्यात तर माझ्याने स्वयंपाकघरात उभं सुद्धा राहवत नाही. तिच्या बोलण्यावर सासूने लगेच उत्तर दिलं, अगं, आपण कशाला घराचं काम करायचं? ती गरोदर झाली आहे, काही आजारी पडलेली नाही. घरातील सगळी कामं तीच करणार. आम्ही सुद्धा आमच्या काळात गरोदर असताना घरातील सगळं कामं उपस्थित आहेत. त्या दोघी माझ्या समोरच उभ्या राहून अशा गप्पा मारत होत्या आणि त्यांचं ते बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या दोघींपैकी कोणाच्याही चेहऱ्यावर माझ्या गरोदरपणाचा आनंद दिसत नव्हता. उलट त्यांना काळजी या गोष्टीची होती की आता घरातील कामं कोण करणार? या जगात अशी ही माणसं असतात का
जी सुनेशी इतकी निर्दयपणे वागतात? ही आनंदाची बातमी मला माझ्या आईबाबांना सांगायची होती, पण सासूने मला स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली, तुझ्या घरच्यांना याबद्दल काही सांगू नकोस, नाहीतर ते लोक लगेच इथे येऊन धडकतील आणि आमचा नाहक खर्च वाढेल. तुला तर माहित आहे, आनंद सुद्धा आजकाल त्याच्या कामामुळे जरा चिंतेत आहे. मीही मान खाली घालून म्हणाले, ठीक आहे मम्मीजी, मी माझ्या घरच्यांना नाही सांगत. दिवस एकामागून एक सरकत होते. माझी तब्येत बरी नसतानाही मी घरातली सगळी कामं तशीच करत राहिले. एक दिवस मी आरशासमोर उभी राहिले आणि स्वतःला निरखून पाहिलं. मी स्वतःलाच म्हणाले, मी किती बदलले आहे ना. माझ्या चेहऱ्यावरचा तो आधीचा तजेला तो आनंद पूर्णपणे नाहीसा झाला होता. चेहरा पार सुकला होता. पण मग मी स्वतःची समजूत काढली की काही हरकत नाही. जेव्हा माझ्या मांडीवर माझं बाळ येईल तेव्हा माझ्या चेहऱ्यावरची सगळी रोनक नक्की परत येईल. आनंद मला कधी कधी आराम करायला सांगायचे, पण आराम नावाचा शब्द या घरात माझ्या नशिबातच नव्हता. काळ पंख लावून उडून गेला आणि अखेर मी एका सुंदर मुलाला म्हणजेच अंशुमनला जन्म दिला. माझ्या मुलाच्या जन्मामुळे आनंद खूप जास्त खुश होते. आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी आनंदाच्या भरात मला घट्ट मिठी मारली होती. पण आता माझ्या आयुष्यातील कष्ट आणि काम पूर्वीपेक्षा खूप वाढली होती. घरातल्या सगळ्या कामासोबतच मला आता माझ्या छोट्या अंशुमनलाही सांभाळावा लागायचं. तो खूप लहान होता, पण घरातलं दुसरं कोणी त्याला साधं कडेवर सुद्धा घेत नसे. मी एका हाताने अंशुमनला कडेवर घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने घरची कामं आवरायचे. कधी कधी या त्रासाला कंटाळून माझ्या डोळ्यात पाणी यायचं, तर कधी अंशुमनच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून मी हसायचे. मी फक्त देवाकडे एकच प्रार्थना करायचे की, देवा, माझा हा कठीण काळ कधी संपणार. पण मला काय माहित होतं की माझ्या आयुष्यात आता एक असं वादळ येणार होतं जे मला पूर्णपणे एकटं आणि उद्ध्वस्त करून टाकणार होतं. एका रात्री अचानक आनंद ऑफिसमधून घरी आले आणि येतात थेट बेडवर आडवे झाले. ते म्हणाले, स्वाती, माझी तब्येत अजिबात ठीक नाहीये. त्यांची ती अवस्था पाहून मी खूप घाबरून गेले. मी त्यांना सारखं विचारत होते की नक्की काय होतंय तुम्हाला, सांगा ना. पण हळूहळू त्यांची शुद्ध हरपत चालली होती. खूप सांगूनही ते डॉक्टरकडे जायला तयार झाले नाहीत. अख्खी रात्र त्यांच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. मी त्यांच्या चिंतेपोटी रात्रभर जागीच राहिले, पण त्यांनी डॉक्टरकडे जाण्याचा हट्ट अजिबात ऐकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक ते बेशुद्ध झाले आणि दुर्दैवाने त्यानंतर त्यांनी कधी डोळे उघडलेच नाही. सकाळी माझे सासरे जेव्हा त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले तेव्हा समजलं की त्यांच्या पोटातील एक आतडी पूर्णपणे निकामी झाली होती आणि त्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. हा धक्का माझ्यासाठी सहन करण्यापलीकडचा होता. माझा हसताखेळता संसार उधळला गेला होता. माझे पती मला सोडून या जगातून निघून गेले होते आणि मी विधवा झाले होते. माझा निष्पाप अंशुमन, जो अजून फक्त 1 वर्षाचा होता, इतक्या लहान वयातच त्याच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरपलं होतं. आनंदच्या जाण्याने मी खूप रडले, खूप तळमळले, पण त्या घरात मला सांत्वन देणारं, माझे अश्रू पुसणारं कोणीच नव्हतं. माझे पती, जे आपल्या घराचे एकुलते एक कुलदीपक होते आणि बहिणीचे एकुलते एक भाऊ होते, त्यांच्या जाण्याचं दुःख त्या घरच्यांना फक्त तोपर्यंतच होतं जोपर्यंत सांत्वन करायला घरात बाहेरची माणसं येत होती. घरातली माणसं कमी झाली, पाहुणे गेले आणि ते लोक लगेच आपल्या नेहमीच्या रुटीनवर आले. इथे माझ्या घशातून अन्नाचा एक घास खाली उतरत नव्हता आणि तिथे त्यांनी मला लगेच स्वयंपाकघरात नेऊन उभं केलं, जेणेकरून मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा. शेवटी एखाद्याच्या मृत्यूचं दुःख तरी किती दिवस पाळणार, जाणारा तर निघून गेला, म्हणून काय त्याच्या मागे आपण उपाशी मरायचं का. हे शब्द दुसऱ्या कोणाचे नसून माझ्या सासूचे होते, त्या माऊलीचे, ज्या माऊलीने माझ्या पतीला जन्म दिला होता. माझ्या पतीच्या निधनाला अजून जेमतेम 1 आठवडा झाला असेल. तोच एक दिवस आमच्या घरी 2 माणसं आली. त्यांना माझे सासरेच घराच्या आत घेऊन आले होते. मी स्वयंपाकघरात भांडी घासत होते आणि माझा मुलगा अंशुमन खोलीत झोपला होता. मला माहित नव्हतं की ती लोक कोण आहेत, पण जेव्हा त्यांचे आवाज माझ्या कानावर पडले तेव्हा समजलं की ते माझ्या पतीच्या ऑफिसमधून आले आहेत. त्या 2 माणसापैकी एक जण माझ्या पतीचा बिझनेस पार्टनर होते. त्यांनी माझ्या सासऱ्यांना म्हटलं, काका, जरा वहिनींना बाहेर बोलवा ना, आम्हाला त्यांच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. हे ऐकताच माझी सासू मध्येच लुडबुडत म्हणाली, अरे बेटा, तिच्याशी काय बोलायचंय,
जे काही बोलायचं आहे ते आमच्याशी बोल ना. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही. आम्हाला थेट त्यांच्याशीच बोलायचं आहे. त्यांच्यासोबत एक वकील सुद्धा आले होते. सासूने नाईलाजाने मला हाक मारली. मी जेव्हा हळूहळू पावलं टाकत त्यांच्या समोर गेले तेव्हा त्यांनी मला बसण्याचा इशारा केला. मी बसल्यावर माझ्या पतीचे पार्टनर राकेश सर यांनी माझ्या हातात एक पाकिट दिलं आणि म्हणाले, वहिनी, ही तुमच्या पतीची कमाई आहे. खरं तर आनंद आणि मी एकमेकांचे खूप चांगले बिझनेस पार्टनर होतो. त्यांनी या कंपनीसाठी खूप कष्ट केले आहेत. हा आनंदच्या वाट्याचा नफा आहे, जो दर महिन्याच्या 10 तारखेला आम्ही तुम्हाला आणून देत जाऊ. कारण तुम्हाला एक छोटा मुलगा आहे आणि तुम्ही आनंद यांच्या पत्नी आहात. त्यामुळे या पैशावर पहिला आणि खरा हक्क तुमचाच आहे. हे ऐकताच माझे सासरे मध्येच तोंड घालत म्हणाले, अरे बेटा, तू हे काय बोलतोयस? ते पैसे आमच्याकडे दे ना. सून तर तशीही आमच्या सोबतच राहते. हे सगळे पैसे तू आमच्या हातात दे. आम्ही आमच्या सुनेवर आणि नातवावर खूप प्रेम करतो. आम्ही त्यांची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. पण राकेश सरांनी माझ्या सासऱ्याचं काहीही ऐकलं नाही. त्यांनी ते पैसे जबरदस्तीनं माझ्याच हातात दिले आणि म्हणाले, वहिनी, इथून पुढेही हे पैसे फक्त आणि फक्त तुम्हालाच मिळतील, दुसऱ्या कोणाला नाही. त्यानंतर त्यांनी काही कागदपत्रांवर माझ्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि थोडा वेळ बोलून ते लोक तिथून निघून गेले. ते घराबाहेर पडतात ना पडतात तो सासूने झडप घालून माझ्या हातातून ते पैशाचं पाकिट हिसकावून घेतलं आणि म्हणाली, हे पैसे तुला स्वतःकडे ठेवण्याची काहीच गरज नाहीये. हा माझ्या मुलाचा पगार आहे, त्याच्या कष्टाचे पैसे आहेत. मी रडवल्या आवाजात म्हणाले, मम्मीजी, हे तुम्ही काय करताय? हे पैसे माझ्या पतीनं माझ्यासाठी आणि आमच्या अंशुमनसाठी पाठवले आहेत. तुमच्यापैकी कोणीही माझ्या गरजांकडे लक्ष देत नाही. निदान या पैशामधून तरी मी माझ्या मुलाच्या गरजा पूर्ण करेन. माझं एवढं बोलणं संपायच्या आतच सासूने माझ्या गालावर एक जोरात चपराक लगावली आणि खेकसून म्हणाली, जास्त शहाणपणा शिकवायची गरज नाहीये. इतकं बोलून ते सगळे पैसे घेऊन निघून गेले आणि इथून पुढे माझ्या नशिबाचे भोग अजूनच वाढले. मला किंवा माझ्या मुलाला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तरी ते लोक आम्हाला 1 रुपयाही देत नव्हते आणि आमची कोणती गरजही पूर्ण करत नव्हते. मला माझ्या बाळाची औषधं, डायपर आणि त्याच्या खाण्यापिण्याचे सामान आणण्यासाठी सुद्धा सासूच्या समोर पदर पसरावा लागायचा. हात पसरून भीक मागावी लागायची. पण तरीही त्या पाषाण हृदयी बाईच्या मनात माझ्याविषयी अजिबात दया येत नव्हती. ती मला 1 रुपयाही हातात देत नसे. एक दिवस माझी नणंद सासूला म्हणाली, मम्मी, एक काम कर ना, वहिनीला नोकरी करायला पाठवून दे. खूप शिकलेली आहे ना ती. चांगल्या पदावर नोकरी मिळेल आणि पगारही भरपूर येईल. हे ऐकता सासूच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू आलं. त्यांनी दुसऱ्याच दिवसापासून माझ्यावर नोकरी करण्यासाठी जबरदस्तीनं दबाव आणायला सुरुवात केली. खरं तर मी आधीही नोकरी करायला तयार नव्हते, कारण माझ्यावर आधीच घरातल्या कामांचा प्रचंड ताण होता आणि आता तर माझ्याकडे माझा छोटासा निष्पाप अंशुमन होता. मी सासूला हात जोडून स्पष्ट नकार दिला. मम्मी, मी नोकरी करणार नाही. मी बाहेर गेले तर माझ्या एवढ्या लहान मुलाचा सांभाळ कोण करणार? माझं बोलणं ऐकून सासू म्हणाली, तुला त्याची चिंता करायची काहीच गरज नाहीये. तुझ्या मुलाची काळजी आम्ही घेऊ. शेवटी तो आमचाही काहीतरी लागतोच ना. मी कितीही नकार दिला तरी त्या निर्दयी लोकांना माझी अजिबात दया आली नाही. सासूने मला खूप मारहाण केली आणि दुसऱ्या दिवशी नोकरी शोधण्यासाठी भाग पाडलं. मी शिकलेली आणि हुशार असल्यामुळे मला नोकरीसाठी जास्त भटकावं लागलं नाही. साधारण 1 महिन्यातच मला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. पण यामुळे माझं आयुष्य पार बदलून गेलं. पूर्वी घरात असताना मला जो थोडाफार मोकळा वेळ मिळायचा, ज्यामध्ये मी माझ्या अंशुमनचा सांभाळ करायचे, तो वेळ आता पूर्णपणे संपला होता. आता मी एखाद्या यंत्रासारखी, मशीनसारखी जगत होते. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये नोकरी करायची आणि तिथून दमून भागून घरी आल्यावर घरातला सगळा स्वयंपाक आणि कामं उपसायची. माझ्या पोटचा मुलगा आता माझ्यापासून दुरावत चालला होता. तो दिवसभर घरात उपाशी राहायचा. त्याला प्रेमाने घास भरवणारं घरात कोणीच नव्हतं. सकाळी त्याला कपडे मीच घालायचे आणि आल्यावर रात्री त्याचा सांभाळही मीच करायचे. मला माझ्या निष्पाप बाळाचं आयुष्य नरक झाल्यासारखं वाटत होतं. माझ्या मनात अनेकदा यायचं की मी कसंही करून माझ्या आईबाबांशी बोलावं आणि या सासरच्या लोकांची तक्रार करावी, कारण आता हा छळ सहन करणं माझ्या सहनशीलतेपलीकडे गेलं होतं. पण मी हतबल होते. माझ्या माहेरची परिस्थिती अशी होती की मी माझं दुःख त्यांना सांगू शकत नव्हते. माझे बाबा हार्ट पेशंट होते.
मला ठाऊक होतं की जर त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचे हे हाल आणि दुःख ऐकलं तर ते हा धक्का सहन करू शकणार नाहीत आणि वेळेच्या आधी मला सोडून निघून जातील. मला त्यांना गमवायचं नव्हतं. दुसरीकडे हे लोक माझी महिन्याची सगळी सॅलरी सुद्धा स्वतःकडे ठेवून घेत होते आणि राकेश सरांनी दिलेलं आनंदच्या वाट्याचे पैसेही लाटत होते. घरातला सगळा खर्च माझ्या कमाईतून चालत होता, पण तरीही माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी या लोकांकडे 1 रुपयाही नसायचा. मी पगार घेऊन घरात पाऊल ठेवते ना ठेवते तोच नणंद माझ्या बॅगेतून सगळे पैसे काढून सासूच्या स्वाधीन करायची. पण 2दा मी ऑफिसमधून येताना रस्त्यातूनच अंशुमनसाठी काही गरजेचं सामान विकत घेऊन आले तर सासूने ते सामानही माझ्याकडून जप्त केलं आणि मला दम भरत म्हणाली, इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय स्वतःसाठी किंवा तुझ्या मुलासाठी एक वस्तूही घरात आणायची नाही. लक्षात ठेव, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. त्या लोकांचे अत्याचार आता मर्यादेपलीकडे गेले होते आणि मी फक्त एक विचार करून हा सगळा अन्याय मुकाट्याने सहन करत होते की जर मी हे घर सोडलं तर या लहान मुलाला घेऊन मी जाणार तरी कुठे. मी शिकलेली होते, समजूतदार होते, आयुष्यात खूप काही करू शकत होते, पण भीती आणि या समाजाच्या जाचक बंधनांनी माझ्या तोंडावर कुलूप लावलं होतं. माझ्या याच हतबलतेचा गैरफायदा सासरचे लोक घेत होते. आता तर माझे सासरचे लोक इतरांसमोर मोठ्या अभिमानाने सांगायचे, आमची सून खूप मोठ्या पदावर काम करत चांगला बक्कळ पैसा मिळवते. पण महिन्याची 1ली तारीख जशी जवळ यायची तशा माझ्या काळजाचा ठोका चुकायचा. मी ऑफिसमधून घरात पाऊल ठेवते ना ठेवते तोच माझी सासू आणि नणंद माझ्यावर अक्षरशः तुटून पडायच्या आणि माझा सगळा पगार काढून घ्यायच्या. आणि दुसरीकडे आनंदच्या कंपनीतून जे पैसे यायचे ते पैसे माझे सासरे माझ्याकडून हिसकावून घ्यायचे. गेले कित्येक दिवसापासून मी पाहत होते की माझा अंशुमन खूप जास्त अशक्त होत चालला होता. त्याला ना धड खायला मिळत होतं ना त्याची तब्येत नीट राहत होती. त्याला रोज हलका हलका ताप असायचा. तो दिवसागणिक खालावत चालला होता. त्याला चांगल्या उपचारांची आणि अन्नाची मनापासून गरज होती. पण या घरात माझ्या बाळाला दिवसातून फक्त 1 कप दुधाशिवाय दुसरं काहीच मिळत नव्हतं. तो भुकेनं व्याकुळ होऊन रडायचा, मला बिलगून अश्रू ढाळायचा, पण मी काहीच करू शकत नव्हते. कधी कधी मला वाटायचं की मी त्याला घराबाहेर घेऊन जावं आणि काहीतरी जुगाड करून बाहेरून त्याला काहीतरी खायला द्यावं. पण माझी सासू आणि नणंद इतक्या धूर्त होत्या की त्या माझ्या बाळाला घराबाहेर पडू देत नव्हत्या. काल रात्री तर त्याची तब्येत खूपच खालावली. तापानं त्याचं शरीर एखाद्या निखाऱ्यासारखं शेकत होतं आणि तो तापाच्या भरात बेशुद्ध पडला. हे पाहून मी पूर्णपणे घाबरून गेले आणि पळत पळत सासूच्या खोलीत गेले. त्यांना हात जोडून अंशुमनला डॉक्टरांकडे नेण्याची विनंती केली, पण त्यांनी साफ नकार दिला आणि तोंडावर सांगितलं, तुझ्या मुलासाठी आमच्याकडे फालतू पैसे नाहीत. मी त्यांच्यासमोर रडले, पाया पडले, गायावया केल्या, पण त्यांनी माझ्या तोंडावर धाडकन दरवाजा बंद केला आणि पुन्हा उघडलाच नाही. त्याच रात्री मी एक खंबीर निर्णय घेतला. मी आता इथून पुढे मी माझ्या कष्टाच्या कमाईचा 1 रुपयाही या लोकांना देणार नाही आणि सगळ्यात आधी माझ्या मुलावर उपचार करेन. त्या पूर्ण रात्री मी माझ्या बाळाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत राहिले. त्यामुळे त्याचा ताप थोडा कमी झाला असला तरी त्याची तब्येत पूर्णपणे ठीक झाली नव्हती. त्याला तातडीनं डॉक्टरांकडे नेण्याची प्रचंड गरज होती. आता माझ्या पोटच्या गोळ्यासाठी, माझ्या बाळासाठी मी कोणताही धोका पत्करायला तयार होते. मला आता आवाज उठवणं भाग होतं, जे मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. ते आता मला करायचं होतं. 2 दिवसांनी महिन्याची 1ली तारीख होती आणि या 2 दिवसात मी पडद्यामागे एक अशी गोष्ट करून ठेवली होती ज्याचा माझ्या सासरच्या लोकांनी स्वप्नातही विचार केला नसेल. मी माझा पगार घेऊन घरात पाऊल ठेवलं तेव्हा मी मनात पक्क ठरवून आले होते की मी माझ्या मुलाला कडेवर घेईन आणि या पैशासह सरळ घराबाहेर पडून थेट डॉक्टरकडे जाईल. पण नेहमीप्रमाणे मी दारात पाऊल ठेवताच सासू आणि नंदेनं माझा रस्ता अडवला आणि हात पुढे करून पैसे देण्याचा इशारा केला. यावेळी मी अत्यंत खंबीरपणे त्यांना म्हणाले, मी तुम्हाला आता 1ही रुपया देणार नाही. मला माझ्या मुलावर उपचार करायचे आहेत. तुम्हाला याची ही अवस्था दिसत नाही का? हा निष्पाप जीव आहे, तुमच्याच मुलाचा अंश आहे ना. त्याला उपचारांची गरज आहे. जर त्याला काही झालं ना तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही. मी माझ्या हक्काची कमाई आहे आणि मी माझ्या मुलाचा इलाज करणार म्हणजे करणारच. तो रोज तापाने फणफणत असतो.
माझ्या तोंडातून हे शब्द बाहेर पडता न पडता तो सासूचा हात हवेत उडाला. त्यांनी मला इतके निर्दयपणे धक्का दिला की मला स्वतःला सावरणं कठीण झालं. डायनिंग टेबलचा कोपरा थेट माझ्या पाठीवर आणि डोक्यावर आदळला. मी चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. माझ्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली होती. पण एवढ्या भयानक वेदनेतही माझ्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती. कारण हे लोक जो क्रूर खेळ खेळत होते ना, त्याचा शेवट मी आधीच ठरवून टाकला होता. मी सासूच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत शांतपणे म्हणाले, हे पैसे माझे आहेत आणि मी या पैशामधून माझ्या मुलावर इलाज करूनच राहणार. तुम्ही लोक माझ्या पतीची कमाई सुद्धा मला देत नाही. खरं तर त्या पैशावर पहिला हक्क माझा आणि माझ्या मुलाचा आहे, पण ते पैसेही तुम्ही लाटून बसलात. पण हा पगार तर माझ्या दिवस रात्रीच्या कष्टाचा आहे. मला माझ्या मुलाच्या जीवाची पर्वा आहे. हे ऐकताच माझी नणंद पुढे सरसावली आणि तिने माझा हात घट्ट पकडला. पण तिने ताकदीनिशी माझी बॅग हिसकावून घेतली आणि मला पुन्हा एकदा जमिनीवर ढकलून दिलं. ती खेकसून म्हणाली, आमच्याशी तोंड चालवतेस होय, आमच्याशी बदतमीजी करतेस. यावेळी मला लागलेला हा धक्का इतका जोरदार होता की माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार आला. त्या दोघी माझ्याकडे पाहून ओरडत होत्या, चुपचाप सगळे पैसे आमच्या हवाली कर, नाही तर आज तुला जीवे मारून टाकू. आणि लक्षात ठेव, जर तू जिवंत राहिली नाहीस तर तुझ्या या पोराचं काय होईल याचा विचार कर. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या पोटात भीतीचा गोळा आला. मला खात्री होती की या दोघी जे बोलत आहेत ते खरंच करून दाखवतील. त्या मला मारून टाकतील. मला आता पूर्णपणे कळून चुकलं होतं की या घरात माझं आणि माझ्या मुलाचं म्हणणारं कोणीच नाही. मी पूर्णपणे एकटी होते आणि कसेही करून मला माझ्या लेकाचा जीव वाचवायचा होता. मी पूर्ण ताकद एकवटून हिंमत केली आणि उभी राहिले. माझ्या बागेत असलेले एक कागद मी सासूच्या हातावर ठेवला आणि म्हणाले, तुम्हाला काय वाटतं, मी अशीच आयुष्यभर तुमचा हा छळ सहन करत राहीन? आणि आता मी तसं मुळीच होऊ देणार नाही. तो माझा राजीनामा होता. तो कागद वाचताच सासूच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे होश उडाले. ती ओरडून ओरडून सासऱ्यांना हाक मारत म्हणाली, अहो बघा हिने काय उद्योग करून ठेवलाय. हिने नोकरी सोडून दिलीये. कंपनीने माझा राजीनामा पूर्णपणे मंजूर केला होता. पण कथा फक्त एवढ्यापुरती मर्यादित नव्हती. ज्या राजीनाम्यामागे मी जे चक्रव्यूह रचलं होतं त्याची पाळंमुळं खूप खोलवर रुजलेली होती. आता हे लोक माझ्या नोकरी करण्यासाठी दबाव आणू शकत नव्हते, कारण मी या तिघांच्याही विरोधात पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली होती. जेव्हा मी ही गोष्ट त्या तिघांना सांगितली तेव्हा सासू रडायला लागली आणि सासऱ्यांकडे पाहून म्हणाली, बघितलंयत ना, हिने आपल्या पाठीत कसा खंजीर खुपसला ते. मी तात्काळ उत्तर दिलं, मला पोलिसांची मदत घ्यायला तुम्ही लोकांनीच भाग पाडलं. आता काही वेळातच पोलीस इथे येतील आणि तुम्हा सगळ्यांना अटक करून घेऊन जातील. माझे सासरे रागाने लालबुंद होऊन ओरडले, तुझी एवढी हिंमत, तू आमच्या विरुद्ध हे पाऊल उचललंस कसं? मी त्यांच्या अगदी जवळ गेले आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाले, बाबा, तुम्ही लोकांनी मला फक्त पैसे कमवून देणारे एक मशीन समजलं होतं ना. आता तुम्हाला समजेल की जेव्हा ती मशीन कायमची बंद होते तेव्हा तुमचे हे मजेचे दिवस कसे संपतात ते. सासू रडत रडत म्हणाली, स्वाती, तू तुझ्या हट्टापायी आमचा अख्खा परिवार पणाला लावलास. आमचं हस्त खेळतं घर उद्ध्वस्त केलंस. मी उपरोधिकपणे हसले आणि उत्तर दिलं, कसला परिवार? ज्या परिवारात माझ्या निष्पाप अंशुमनवर उपचार करण्यासाठी कुणाकडे 1 रुपया नसावा, ज्या घरात मला साध्या साध्या गोष्टींसाठी तुमच्या समोर पदर पसरावा लागायचा, भीक मागावी लागायची, त्याला तुम्ही परिवार म्हणता? आज तुमच्या पापाचा घडा भरलाय आणि तुमचे पाय लटपटायला लागलेत म्हणून तुम्हाला परिवाराची आठवण येते. माझ्या बोलण्याने सासरे पुरते घाबरले. त्यांना संशय आला की मी फक्त नोकरी सोडलेली नाही, तर त्याहून मोठं काहीतरी केलं आहे जे त्यांची सगळी काळी कृत्य जगासमोर आणू शकतं. ते धावतच स्वतःचे लॉकर तपासण्यासाठी खोलीकडे निघाले. त्या खोलीतील हवा आता पूर्णपणे बदलली होती. सासऱ्यांच्या कपाळावर आलेल्या घामाचा एक एक थेंब त्यांची घबराहट स्पष्टपणे दाखवत होता. आज त्यांना खूप चांगल्या प्रकारे कळून चुकलं होतं की एक हतबल आईला कमजोर समजून त्यांनी जे काही केलं ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आणि या अन्यायाची किंमत आता तुम्हा सगळ्यांना स्वतःचं अख्खं आयुष्य तुरुंगात चढवून चुकवावी लागेल. मी शांतपणे माझ्या खिशातून एक छोटासा व्हॉइस रेकॉर्डर टेप काढला आणि डायनिंग टेबलवर ठेवला. तो पेन पाहताच सासू सासरे आणि नणंद या तिघांच्याही पायाखालची जमीन सरकली, कारण
त्या एका छोट्याशा पेनमध्ये गेल्या 6 महिन्यातील त्यांच्या प्रत्येक काळ्या कृत्याचा, प्रत्येक संवादाचा पुरावा रेकॉर्ड होता. माझी सासू मला पैसे न दिल्याबद्दल जीवे मारण्याची धमकी कशी द्यायची, ती आणि माझी नणंद माझ्या निष्पाप अंशुमनला कसं उपाशी ठेवायच्या, या सगळ्या कटांचे व्हिडिओ त्या पेनमध्ये होते. तो पेन आता त्यांच्या गळ्यातला फास बनला होता. ते तिघेही थरथर कापत होते आणि कसंही करून माझ्याकडून तो पेन हिसकावून घेण्यासाठी तडफडत होते. पण बिचाऱ्यांना कल्पना नव्हती की या खेळाची बाजी मी आधीच उलटवून लावली होती. टेबलावरचा तो पेन पाहून सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडाला होता. नंदेनो आपल्या कापत्या बोटाने त्या पेनकडे बोट दाखवलं आणि सासऱ्यांना म्हणाली, बाबा बाबा बघा ना ही मुलगी काय करते, हिच्याकडे आपल्या सगळ्यांच्या गप्पा रेकॉर्ड आहेत. तिने झडप घालून तो पेन उचलण्याचा प्रयत्न केला, पण मी कमालीच्या चपाळीने तो पेन तिच्या आधीच माझ्या हातात घेतला आणि सुरक्षितपणे बॅगेत ठेवून दिला. मी नंदेच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत शांतपणे म्हणाले, आता खूप उशीर झालाय. हा पेन माझ्याकडून हिसकावून आता काहीच फायदा होणार नाही, कारण या पेन मधल्या सगळे ऑडिओ फाईल्स मी आधीच माझ्या एका मैत्रिणीच्या मोबाईलवर पाठवून दिले आहेत. तसंही हे डिव्हाइस माझ्या त्या मैत्रिणीच्या मोबाईलशी कनेक्ट आहे, जी माझ्या सोबतच ऑफिसमध्ये काम करते. आणि हो, या सगळ्याची एक कॉपी माझ्या वडिलांकडे सुद्धा सुरक्षित पोहोचली आहे. मी पुढे होऊन त्या तिघांनाही ठणकावून सांगितलं, तुम्हाला काय वाटलं होतं मी तुमचा प्रत्येक जुलूम अशीच मुकाट्याने सहन करत राहीन, कधीच कोणताही पुरावा गोळा करणार नाही. ज्या दिवशी माझ्या पोटचा गोळा तापाने तडफडत होता आणि सासूबाईंनी माझ्या तोंडावर धाडकन दरवाजा बंद केला होता ना, त्या क्षणी मी तुमच्या या नीच आणि घाणेरड्या कारस्थानाचा पर्दाफाश करायचं पक्क ठरवलं होतं. जेव्हा तुम्ही तिघही खोलीत एकत्र बसून गप्पा मारायचा ना की माझ्या आणि आनंदच्या पगाराच्या पैशातून कोणता नवीन प्लॉट खरेदी करायचा, मला आणि माझ्या मुलाला पैशासाठी कसं तरसवायचं, हे सगळं मी ऐकलं होतं. माझी सासू जी आतापर्यंत रडण्याचं नाटक करत होती, ती अचानक ताडकन उभी राहिली आणि किंचाळत म्हणाली, तू आम्हाला ब्लॅकमेल करतेस? थांब, आम्हीच आता पोलिसांकडे जातो आणि त्यांना सांगतो की आमच्या सुनेनं आमचा मानसिक छळ केलाय आणि घरातले सगळे पैसे घेऊन ती पळून चाललीये. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि चेहऱ्यावर एक थंड शांत हसू आणत म्हणाले, मम्मी तुम्हाला पोलिसांकडे जाण्याची तस्दी घ्यावी लागणार नाही, कारण काही वेळात पोलीस स्वतः इथे चालत येणार आहे. पण त्याआधी तुम्हाला माझ्या या राजीनाम्याचं खरं सत्य माहीत असायला हवं. मी या पत्रात नोकरी सोडण्यापूर्वी स्पष्टपणे लिहिलं आहे की माझ्या सासरची परिस्थिती आणि छळ इतका भयानक आहे की मी आता हे काम पुढे चालू ठेवू शकत नाही. एवढंच नाही तर मी कंपनीला लेखी विनंती केली आहे की माझ्या गेल्या 2 महिन्याचा रोखून धरलेला पगार आणि या महिन्याची पूर्ण सॅलरी मला आत्ता न देता ती कंपनीकडेच होल्डरवर ठेवावी. हे ऐकताच ननंद गयावया करत म्हणाली, स्वाती तुला तर माहित आहे ना की दादाचा पगार आता फक्त पुढचे 3 महिनेच आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर तर आम्हा सगळ्यांचा उदरनिर्वाह फक्त तुझ्याच पगारावर होणार होता. हे काय करून ठेवलंस तू? माझी ननंद प्रिया डोकं धरून सोप्यावर बसली. त्या लोकांनी माझ्या कष्टाच्या पैशावर जे काही महाल उभे करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते सगळं एका क्षणात धुळीला मिळालं होतं. कारण माझ्या पतीची आनंदची कमाई सुद्धा आता त्यांना फक्त 3 महिनेच मिळणार होती. आता ते लोक मला इच्छा असूनही कोणतंही नुकसान पोचवू शकत नव्हते, कारण त्यांनाही चांगलं ठाऊक होतं की जर त्यांनी मला काही केलं तर या घरात कमावून आणणारं दुसरं कोणीच उरणार नाही. माझे सासरे कमावण्याच्या लायकीचे नव्हते आणि ननंद प्रिया ती तर धड शिकलेली नव्हती. मी नोकरी सोडल्यामुळे आता त्यांना दिवसाढवळ्या तारे दिसू लागले होते. पण तरीही रागाच्या भरात माझी ननंद प्रिया माझ्या जवळ आली आणि तिने माझा हात पिरगळण्याचा प्रयत्न केला. तिचे डोळे रागाने जणू विस्तवासारखे लाल झाले होते. पण यावेळी माझ्या मनात तिची कणभरही भीती नव्हती. मी पूर्ण ताकदीनं तिचा हात झटकून दिला आणि अत्यंत करड्या आवाजात म्हणाले, प्रिया मला हात लावायची हिंमत करू नकोस. लक्षात ठेव, यावेळी मी फक्त नोकरी सोडलेली नाही तर तुम्हा सगळ्यांना अशा ठिकाणी पोहोचून येईल जिथून परत येण्याचा रस्ताही नसेल. माझ्या सासूने आपली काठी जमिनीवर आपटवली आणि गरजत म्हणाली, शेवटी तू आमचं काय वाकडं करणार आहेस? नोकरी सोडलीस तर सोडलीस, म्हणून काय झालं? सासू पुढे म्हणाली, आम्ही सरळ तुझ्या बापाकडून पैसे मागून घेऊ. शेवटी
आमच्या मुलाच्या मृत्यूनंतर तुला आणि तुझ्या पोराला आम्ही आमच्या घरात आश्रय दिला ना. मी मोठ्याने हसले आणि अत्यंत करड्या आवाजात म्हणाले, माझ्या बाबांकडे जाण्याचा विचार डोक्यात सुद्धा आणू नका. कारण मी जे पाऊल उचललं आहे ना, ते फक्त हे नोकरी सोडण्यापुरतं मर्यादित नव्हतं. नोकरी सोडणं हा तर फक्त एक मोहरा होता. खरा सापळा तर मी आधीच रचून ठेवला होता, ज्याची पुसटशी भनकही तुम्हाला लागली नाही. तुम्हाला वाटायचं की मी एक साधी भुळीबाई आहे. तुम्ही मला आनंद जिवंत असतानाही हतबल समजलात आणि त्यांच्या गेल्यानंतरही तसंच समजत राहिलात. पण मी माझ्या मुलासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे तुम्ही विसरलात. तुम्ही लोक हे पूर्णपणे विसरलात की मी आर्थिक क्षेत्रात एका सिनियर कन्सल्टंटच्या पदावर काम करते. पैशाची हेरफेर आणि टॅक्सची चोरी या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा चांगल्या या घरात दुसरं कोणीच समजू शकत नाही. मी पुढे म्हणाले, गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही लोक माझ्याकडून जे जबरदस्ती पैसे घेत आहात त्याच्या एका व्यवहाराची, त्याची वेळ आणि सगळी माहिती मी आधीच माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवर पाठवून दिली आहे. माझ्या सासऱ्यांनी पुढे येऊन मला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, तू आम्हाला धमकावतेस. कोर्ट, पोलीस आणि खटल्यांच्या चक्रात वर्षानुवर्ष निघून जातात. तू आमचं काहीच वाकड करू शकत नाहीस. मी सासऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, बाबा, मला कोर्टात जाण्याची गरजच पडणार नाही. कारण माझा वार थेट तुमच्यावर आहे. तुम्ही ज्या सरकारी विभागात असिस्टंट कमिशनर म्हणून काम करत होता आणि जिथून क्लास 1 ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन आज माझी पेन्शन लाटत आहात ना, तिथल्या काही अशा गुप्त फाईल्स आणि गोष्टी माझ्या हाती लागल्या आहेत, ज्या जर बाहेर आल्या तर तुमचे थेट वांदे होतील. हे ऐकता सासऱ्यांचा चेहरा भयाने पार पांढरा पडला. त्याच्या कपाळावर घामाचे मोठे मोठे थेंब जमा झाले. त्यांना अचानक आठवलं की गेल्या महिन्यात जेव्हा ते त्यांचे काही जुने सरकारी कागदपत्र घरी विसरले होते आणि कपाटाची चावी डायनिंग टेबलवरच सोडून गेले होते, तेव्हा मी त्या सगळ्या कागदपत्रांचे स्पष्ट फोटो काढून घेतले होते. त्या कागदपत्रांमध्ये काही अशा बेनामी मालमत्तांच्या नोटिसा होत्या, ज्या त्यांनी आनंदच्या कंपनीच्या नावाआड लपून ठेवल्या होत्या आणि ज्यावर गेल्या अनेक वर्षापासून खूप मोठी टॅक्स चोरी केली जात होती. खोलीमध्ये आता एक असा भयानक सन्नाटा पसरला होता, जो एखाद्या मोठ्या वादळापूर्वी असतो. माझी सासू, जिने आतापर्यंत अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं, ती अचानक शांत झाली. तिला कळून चुकलं होतं की ज्या मुलीला ती आतापर्यंत हतबल समजून मारहाण करत होती, ती प्रत्यक्षात एक अशी वाघीण बनली आहे, जी त्यांचे सगळे घोटाळे उघड पाडण्यासाठी पूर्णपणे सज्ज उभी आहे. सासऱ्यांनी लगेच आपला राग बाजूला ठेवला आणि आपला आवाज एकदम मऊ करत म्हणाले, सुनबाई, आमच्याकडून जे झालं ते झालं. शेवटी चूक माणसाकडूनच होते ना. इथून पुढे आम्ही तुझ्या किंवा आमच्या मुलाच्या पैशांना अजिबात हात लावणार नाही. तू तुझे सगळे पैसे तुझ्याकडेच ठेव आणि आम्ही आमच्या नातवाला अंशुमनला सुद्धा घरात पूर्ण मान सन्मान देऊ. सासरे पुढे म्हणाले, तू फक्त तुझा हा राजीनामा मागे घे. तुझ्यासारख्या हुशार आणि कर्तबगार मुलीला कोणतीही कंपनी नोकरीवरून काढू इच्छिणार नाही. मी सासऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून माझी मान नकारार्थी हलवली आणि म्हणाले, नाही बाबा, आता खूप उशीर झालाय. मी माझा राजीनामा देऊन मोकळी झाले. हा राजीनामा तर फक्त एका मोठ्या सुरुवातीचा पत्ता होता. खरा फास तर केव्हाच आवळला गेलाय आणि त्याचे परिणाम आता काही क्षणात तुमच्या दारावर थाप मारणार आहेत. मी पुढे म्हणाले, तुमचा हा आत्ताचा बदललेला मऊ आवाज किंवा हा अचानक उफळून आलेला खोटा जिव्हाळा माझ्या मनाला अजिबात विरघळू शकत नाही. या घराच्या काळोख्या खोल्यांमध्ये मी गुदमरून रडत रडत ज्या रात्री काढल्या आहेत ना, त्याचा एक एक क्षण आजही माझ्या छातीत जळतोय. जेव्हा तुम्ही सगळे डायनिंग टेबलवर बसून गरमागरम पक्वान्न ओरपायचा आणि मला आणि माझ्या मुलाला उपाशी ठेवायचा, तेव्हा कुठे गेली होती तुमची ही माणुसकी? माझा मुलगा या घराचा वंश होता, पण तुमच्यापैकी कोणीही त्याला कधी प्रेमाने जवळ केलं नाही. जेव्हा मी ऑफिसमधून घरी यायचे तेव्हा माझ्या बाळाची अवस्था पाहून माझं काळीज तुटायचं. देव जाणे माझ्या पाठीमागे तुम्ही लोक त्याच्यासोबत काय करायचा. तो बिचारा भुकेने व्याकुळ होऊन रडत असायचा, तेव्हा कुठे गेली होतीस तुमची ही दया? माझा आवाज अजूनही तीव्र झाला. आज तेव्हा तुमची स्वतःची मान कायद्याच्या फासात अडकते, तेव्हा तुम्ही माझ्याकडे तडजोडीची भीक मागत आहात. माझे पती, जे तुमचे सुपुत्र होते, त्यांनी कधी या घरात आपल्या पत्नीच्या बाजूने आवाज उठवला नाही. ते आयुष्यभर शांत राहिले, पण त्यांच्या जाण्यानंतर तुम्ही लोकांनी त्यांच्या विधवा पत्नीची आणि अनाथ मुलांची साधी कदरही केली नाही. आणि प्रिया,
तू स्वतः एक स्त्री असून कधी मला तुझी वहिनी म्हणून स्वीकारू शकली नाहीस. नेहमी मला कमी दाखवण्याचाच प्रयत्न केला. घराच्या कामात कधी साधी मदत करणं तर दूर, उलट माझ्या प्रत्येक गोष्टी आईच्या कानावर घालून मला नेहमी खोटं ठरवण्यात तुला आनंद मिळायचा. या घरात मला कधी माणूस म्हणून जगूच दिलं नाही. माझं हे रौद्र रूप पाहून माझी नणंद प्रिया शर्मेनं मान खाली घालून उभी होती. आणि माझी सासू, जी बाई आज सकाळपर्यंत मला लाथा मारण्याच्या आणि घराबाहेर फेकण्याच्या धमक्या देत होती, ती आज थेट जमिनीवर वाकून माझे पाय पकडण्यासाठी गयावया करत होती. पण माझ्या मनात त्यांच्यासाठी रत्तीभरही दया किंवा सहानुभूती उरलेली नव्हती. मी माझा पाय मागे खेचला आणि अत्यंत तिटकाऱ्याने म्हणाले, मम्मी, तुमची ही नौटंकी आता बंद करा, कारण या घरात तुम्हा सगळ्यांचा हा क्रूर खेळ आता कायमचा संपला आहे. तुम्हाला वाटत होतं ना की माझं माहेर खूप लांब आहे, माझे बाबा आजारी असतात, त्यामुळे मी हतबल होऊन सगळा अन्याय सहन करेन. मी एक विधवा आहे, म्हणून काय झालं, मी एक स्त्री आहे, शिकलेली सवरलेली आहे आणि स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला चांगली जाणते. हो, माझ्याकडून एक चूक नक्की झाली की मी स्वतःसाठी आणि माझ्या बाळासाठी हे पाऊल उचलायला खूप उशीर केला. जे मी आज करते ते मला खूप आधी करायला हवं होतं, पण आता तुमच्या पापांचा शेवटचा पडदा पडला आहे. माझे सासरे भीतीनं धापा टाकत मला म्हणाले, थांब, मी आत्ताच्या आत्ता कमिशनर साहेबांना फोन करतो आणि विचारतो की नक्की काय प्रकरण आहे ते. पण मी हाताच्या इशाऱ्याने त्यांना मध्येच रोखले आणि म्हणाले, बाबा, जरा कान देऊ नये का? बाहेरून पोलिसाच्या गाडीचा सायरनचा आवाज येतोय. आता तुम्हाला कोणालाही फोन करण्याची गरज नाही, कारण खूप उशीर झालाय. सासऱ्यांचा आवाज भीतीनं कापू लागला. घराबाहेर पोलिसांच्या गाड्याचा तो भयानक सायरनचा आवाज आता अगदी जवळ आला होता. हा आवाज या गोष्टीचा पुरावा होता की या लोकांच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला आहे आणि ते सगळेजण उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहेत. मी माझ्या हातातील घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे ठीक 9 वाजत होते. हा तो वेळ होता जेव्हा माझ्या ऑफिसमधील मैत्रिणीनं सगळे पुरावे पोलिसांच्या हवाली केले होते आणि माझ्या सासरच्या लोकांविरुद्ध रीतसर FIR नोंदवला होता. माझी ती मैत्रीण पोलिसांना घेऊन अगदी योग्य वेळी आमच्या घराबाहेर येऊन पोहोचली होती. माझ्या सासऱ्यांनी जेव्हा भीतीनं खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं, तेव्हा बाहेर पोलीस आणि माझ्या मैत्रिणीला म्हणजे वंदिताला उभा असल्याचं पाहून सासू सासरे आणि नणंद प्रिया तिघांचेही चेहरे पांढरे फटक झाले आणि तोंड उघडेच्या उघडच राहिलं. भीती आणि धक्क्यामुळे माझे सासरे तर थेट सोप्यावर कोसळले. सासरच्यांची छाती भीतीनं वेगानं वर खाली होत होती आणि त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. माझी सासू तर स्वतःचे भान हरवून बसली होती आणि नणंद प्रिया भीतीपोटी बेशुद्ध होण्याच्या बेतात होती. ती पळतच माझ्या जवळ आली आणि माझा हात पकडून रडत ओरडत म्हणाली, वहिनी, पोलीस आपल्या घरात येत आहेत. आपली समाजात काय इज्जत राहील? प्लीज पोलिसांना सांग ना की त्यांनी वापस जावं. दुसरीकडे सासरे इतके वाईट रीतीनं कापत होते की ते कधी हातातील फोनकडे पाहायचे तर कधी भीतीनं दाराकडे नजर लावायचे. पण मी पुढे होऊन घराचा मुख्य दरवाजा उघडला. बाहेर उभ्या असलेल्या माझ्या ऑफिसमधील सिनियर मैत्रिणीने म्हणजेच वंदिताने पोलीस इन्स्पेक्टरना सांगितलं, सर, हेच ते घर आहे आणि हीच माझी मैत्रीण स्वाती. पोलीस घरात दाखल झाले आणि कडक आवाजात म्हणाले, आमच्याकडे तुम्हा तिघांना अटक करण्याचं वॉरंट आहे आणि आम्हाला या घराची झडती घ्यायची आहे. माझ्या सासऱ्याने धापा टाकत आपली काठी उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या बोटामध्ये आता काठी धरण्या इतकीही ताकद उरलेली नव्हती. ते कापत्या आवाजात म्हणाले, सर, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. मी एक निवृत्त क्लास 1 ऑफिसर आहे आणि माझा मुलगा आनंद सुद्धा स्वतःची मोठी कंपनी चालवत होता. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेही अत्यंत प्रतिष्ठित आणि खानदानी माणसं आहोत. इन्स्पेक्टरनी एक उपरोधिक हसू चेहऱ्यावर आणत आपल्या हातातील फाईल्स त्यांच्या समोर केले आणि म्हणाले, हे बघा मिस्टर, तुमच्या या तथाकथित प्रतिष्ठेचा जो काही कच्चा चिठ्ठा आमच्या हाती लागला आहे ना, तो कोणत्याही गैरसमजाचा नमुना नाहीये, तर तो पक्क्या पुराव्यांवर आधारित आहे. तुमच्या बँक खात्याचे सगळे व्यवहार जे तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलीच्या नावाने लपवून ठेवले होते, ज्यामध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून दर महिन्याच्या 1 तारखेला बेकायदेशीरपणे लाखांची उलाढाल होत होती, त्याचे सगळे पुरावे यात आहे. एवढंच नाही तर ज्या बेनावी नावाने तुम्ही गेल्या आठवड्यात एक मोठा प्लॉट बुक केला होता,
त्याच्या पेमेंटचे खोटे आणि बोगस कागदपत्र सुद्धा आमच्या हाती लागले आहेत. हे ऐकून माझी सासू पुढे झाली आणि पोलिसांसमोर गयावया करत म्हणाली, सर प्लीज ही गोष्ट इथेच मिटवून टाका ना. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, पण लोकांसमोर आमचा असा तमाशा बनवू नका. इन्स्पेक्टरने सासूला कडक शब्दात फटकारला आणि म्हणाले, मॅडम तमाशा तर आता सुरू झालाय. जेव्हा तुम्ही स्वतःच्या घराच्या सुनेला पैशासाठी तरसवत होता, तिच्या निष्पाप बाळावर अत्याचार करत होता, तेव्हा तुम्हाला हा कायदा आणि समाजाची इज्जत आठवली नाही का? इन्स्पेक्टर पुढे म्हणाले, एका विधवा महिलेवर तिच्या पतीच्या कमाईचा पहिला हक्क असतो, पण तुम्ही लोकांनी तिचा तो हक्क सुद्धा हिरावून घेतला आणि त्या माऊलीला नोकरी करण्यासाठी भाग पाडलो. इतकंच काय, तर तिच्या निष्पाप बाळासाठी आणि तिच्यासाठी तुम्ही कधी साधी मदतही केली नाही. बघता बघता पोलिसांनी घराच्या कानाकोपऱ्याची झडती घ्यायला सुरुवात केली. त्याच वेळी तिथे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट टीम सुद्धा येऊन धडकली. पोलिसांच्या देखरेखीखाली इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी कपाटाचे टाळे तोडले. एक एक फाईल तपासली जाऊ लागली आणि जी सासू आज सकाळपर्यंत मला एका पैशासाठी तरसवत होती, ती आज पोलिसांसमोर हात जोडून गयावया करत होती. सर प्लीज आमच्या दागिन्यांना हात लावू नका. मी शांतपणे माझी बॅग उचलली, ज्यामध्ये माझे सगळे महत्त्वाचे दस्तऐवज, सर्टिफिकेट आणि काही कपडे होते. दुसऱ्या हाताने मी माझ्या अंशुमनला घट्ट कडेवर घेतलं. मी सासऱ्यांकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातला तो जुना अहंकार आणि क्रूरता आता कुठल्या कुठे गायब झाली होती. तिथे आता फक्त एका गुन्हेगाराची लाचारी दिसत होती. ते रडत रडत मला म्हणाले, सुनबाई देवासाठी आम्हाला वाचव ग. आमचा मुलगा आनंद आधीच या जगात नाहीये. आता आमचा एकुलता एक आधार फक्त तूच आहेस. जर तू तुझी तक्रार मागे घेतलीस ना, तर हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबू शकतं. मी तुझ्या पाया पडायलाही तयार आहे. तू जसं सांगशील तसंच होईल. तुझा सगळा पगार तुझ्याकडेच राहील. तुझी इच्छा नसेल तर नोकरीही करू नकोस. आनंदचे जेवढे काही पैसे आहेत ते सगळे मी तुला देऊन टाकेन आणि माझी सगळी जमीन जुमला सुद्धा तुझ्या आणि नातवाच्या नावावर करून देईन. आम्ही तुझ्याकडे 1 रुपयाही मागणार नाही. फक्त आम्हाला यातून वाचव. मी सासऱ्यांचा तो कापायला लागलेला हाताला झटका दिला आणि अत्यंत शांत पण समाधानी आवाजात म्हणाले, बाबाजी जेव्हा तुमची पत्नी मला बेदम मारहाण करत होती, माझ्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, तेव्हा कुठे गेली होती तुमची ही माणुसकी? जेव्हा मला या घरात एका नोकरानीसारखं वागवून दिवसभर घरातील सगळी कामं करून घेतली जायची, तेव्हा कुठे गेली होती तुमची माणुसकी? तेव्हा कदाचित तुमची माणुसकी गाढ झोपली होती. जेव्हा तुमच्या मृत मुलाची विधवा पत्नी पहाटे उठून नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडायची, तेव्हा ही तुमची माणुसकी झोपलेलीच होती. तुम्ही लोकांनी मला फक्त आणि फक्त एक मशीन समजलं होतं, जी घर आणि बाहेर दोन्हीकडची कामं मुकाट्याने करत राहील. माझा मुलगा मृत्यूच्या दारात उभा होता. तो तापानं फणफणत होता. मी देवाकडे उपचारासाठी थोडी पैशांची मदत मागितली होती, पण तुमच्यापैकी एकालाही माझी दया आली नाही. तुम्हाला काय वाटलं होतं, मी नोकरी करायला जाते म्हणजे मला माझं दुःख लपवता येणार नाही? तुम्हाला वाटलं की या संपूर्ण शहरात तुमच्याशिवाय माझं म्हणणारं दुसरं कोणीच नाही? होय, खरं आहे, या शहरात माझं स्वतःचं असं कोणीच नव्हतं. पण मला माझी ही मैत्रीण वंदिता मिळाली, जी मला त्याच कंपनीत भेटली जिथे मी काम करत होते. मी वंदिताकडे अभिमानानं पाहत म्हणाले. तिने माझे हाल पाहिले, माझी ढासळलेली तब्येत पाहिली आणि मला विचारलं, स्वाती तू तर इतकी हुशार आणि आनंदी होतीस, मग अचानक तुला काय झालंय? तेव्हा मी रडत रडत माझी सगळी व्यथा तिच्यासमोर मांडली. तिने मला धीर दिला आणि म्हणाली, स्वाती तुझ्या सासरच्या लोकांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळणं खूप गरजेचं आहे. नाहीतर हे निर्दयी लोक एक दिवस तुझा आणि तुझ्या बाळाचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना या गोष्टीचा रत्तीभर पश्चातापही होणार नाही. तुला तुझ्या मुलासाठी जगावं लागेल. तुला या नराधमांचा पर्दाफाश करावाच लागेल. अशी कधीपर्यंत गप्प बसणार आहेस आणि कधीपर्यंत हा छळ सहन करणार आहेस? माझ्या या मैत्रिणीनं माझी हिंमत वाढवली, मला मदत केली आणि म्हणूनच आज तुम्ही सगळे माझ्या समोर हात जोडून माफी मागताय. माझा आवाज अत्यंत तीव्र आणि तिटकाऱ्याने भरलेला होता. आज तुम्ही तुमची ही खोटी अब्रू वाचवण्यासाठी माझ्या पाया पडायला तयार झालात. मला तुमची प्रचंड घृणा येते. जी लोक दुसऱ्यांच्या मुलींना फक्त पैसे कमवणारं मशीन समजतात
आणि स्वतःच्या मुलीला मात्र घरात अत्यंत मानाने आणि लाडाकोडात ठेवतात. अशा लोकांची मला शिसारी येते. मी हे घर नेहमीसाठी सोडून चालले आहे. आजपासून आणि याच क्षणापासून मला तुमच्याशी असलेला सगळा संबंध संपला आहे. हे ऐकताच माझी सासू सोप्यावर जोराने हंबरडा फोडत ओरडली. नाही सुनबाई, तू असं करू शकत नाहीस. अगं, तू तुझ्या त्या आजारी बापाचा तरी विचार कर. जेव्हा तुझ्या सासरच्या लोकांची समाजात अशी नाचक्की होईल, पोलीस आपल्याला पकडून नेतील, तेव्हा हा समाज तुझ्या माहेरच्यांवर थुंकेल. लोक तुझ्या बापाला म्हणतील की तुझ्या लेकीने स्वतःच हस्त खेळता संसार उद्ध्वस्त केला. मी वळून सासूच्या आणि सासऱ्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले, मम्मी, तुम्हाला माझ्या बाबांची काळजी करण्याची काळी इतकीही गरज नाहीये. कारण काल रात्रीच मी माझ्या बाबांना फोन करून या नरकाची एक एक हकीकत, तुमचं प्रत्येक काळ कृत्य सचोटीने सांगितलं आहे. बाबांनी जेव्हा माझ्यावर झालेला हा सगळा अन्याय ऐकला, तेव्हा फोनवर त्यांच्या रडण्याचा जो आवाज आला त्याने माझा आत्मा हादरवून गेला. त्यांनी मला रडत फक्त एकच गोष्ट सांगितली, बेटा, जर तू त्या नरकात आता एक दिवसही जास्त राहिलीस तर मी माझा जीव देईन. तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? तू मला त्या जुनाट विचारांच्या बापासारखं समजलीस का, जे आपल्या लेकींना सासरी कितीही छळ झाला तरी तिथेच पडून राहायला सांगतात आणि मग एक दिवस त्या लेकीचा मृतदेह घरी येतो. बेटा, मी तसा बाप नाहीये. मला माझ्या लेकीचा अभिमान आहे. तुझा हा म्हातारा बाप त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुला स्वतःला एकटं समजण्याची अजिबात गरज नाही. माझ्या बाबांच्या या शब्दांनी मला ती ताकद दिली, जी मी गेल्या काही वर्षांच्या छळात पूर्णपणे हरवून बसले होते. माझ्या आईबाबांना माझ्या या लढ्याचा आणि विजयाचा अभिमान आहे. बदनामी आमची नाही, तर तुमच्याच हवरट, लालची आणि क्रूर लोकांची होणार आहे. माझी सासू जोरात हंबरडा फोडत जमिनीवरच बसली. तिचा तो अहंकार, जो दर महिन्याला माझ्या रक्ताच्या कमाईवर पोसला जात होता, तो आता पूर्णपणे मातीत मिसळला होता. मी माझी पावलं पुढे टाकली आणि त्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेनं चालू लागले. त्याच दारातून कधी काळी मी एक घाबरलेली लाजरी बुजरी सून म्हणून गृहप्रवेश केला होता. माझा मुलगा अंशुमन माझ्या कडेवर होता, जो अजून खूप लहान होता, निष्पाप होता. त्याला माहित नव्हतं की इथे नक्की काय चाललंय आणि मला कधीच वाटत नव्हतं की पुढे जाऊन त्याला त्याच्या वडिलांच्या घरच्यांची ही काळी हकीकत कधी समजावी. मला त्याला या घाणेरड्या वातावरणातून खूप दूर घेऊन जायचं होतं. मी मनात पक्क ठरवलं होतं की मी माझ्या मुलाला त्याच्यासारखं लाळघोट आणि क्रूर बनवणार नाही. पण कथेचा सर्वात मोठा सस्पेन्स, जो माझ्या सासऱ्यांना वाटत होतं की फक्त त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल पुरताच मर्यादित आहे, तो आता पूर्णपणे उघड होणार होता. त्यांना वाटत होतं की मी फक्त पोलिसात तक्रार केली आहे आणि नोकरी सोडली आहे, पण त्यांना अंदाज नव्हता की मी त्यांच्यापेक्षा 4 पावलं पुढचा विचार करून ठेवला होता. मी या लोकांना रस्त्यावर आणायचं आधीच ठरवलं होतं. या घरात आजपर्यंत मला आणि माझ्या मुलाला आमच्या हक्कापासून दूर ठेवलं गेलं होतं. आता मला आनंदच्या हक्काचं, त्याच्या कष्टाचं सगळं काही माझ्या मुलाच्या नावावर करायचं होतं. कारण आनंदने या घरासाठी खूप काही केलं होतं, पण त्याच्या बदल्यात त्याच्या पत्नीला आणि मुलाला फक्त लाथा मिळाल्या होत्या. मी इथून रिकाम्या हाताने बाहेर पडणार नव्हते. मी या लोकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता आणि न्यायालयात माझ्या मुलाच्या हक्कासाठी कायदेशीर अपील केलं होतं. मी तक्रारीत हेही नोंदवलं होतं की हे लोक मला जिवंत मारू इच्छित होते, कारण त्यांनी अनेकदा मला बेदम मारहाण केली होती. कायदा, पोलीस आणि आजूबाजूचे लोक आता माझ्या पाठीशी होते. माझ्या मैत्रिणीने वंदिताने मला शेवटपर्यंत मोलाची साथ दिली. अखेर माझ्या सासरच्या त्या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकून गाडीत बसवलं आणि त्यांची रवानगी तुरुंगात झाली. माझ्याकडे माझा मुलगा होता, आनंदचा वंश होता आणि मी या घराच्या एकुलत्या एक मृत मुलाची कायदेशीर पत्नी होते. त्यामुळे कोर्टाने या घराची सगळी संपत्ती, जमापुंजी आणि घर अधिकृतपणे माझ्या आणि माझ्या मुलाच्या नावावर केलं. आणि तो व्हॉइस रेकॉर्डर पेन, ज्यामध्ये सासरच्या लोकांचे सगळे अत्याचार, मला मारहाण केल्याचे आवाज आणि मला मोलकरणीसारखं राबून घेण्याचे हुकूम रेकॉर्ड होते, तो न्यायालयात सर्वात मुख्य आणि पक्का पुरावा ठरला. आज मी एक हतबल, घाबरलेल्या सुनेची बदललेली कहाणी लिहून या घरातून बाहेर पडले होते, एक विजयी आणि स्वाभिमानी माता बनून. या सासरच्या घरात मला फक्त एका मोलकरणीसारखं वागवलं गेलं होतं.
त्या क्षणी माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते खरे, पण आता ते अश्रू कोणत्याही हतबलतेचे किंवा लाचारीचे नव्हते, तर ते अश्रू माझ्या स्वातंत्र्याचे आणि माझ्या हक्काच्या लढाईचे होते. अखेर मी ही जंग, हा लढा जिंकले होते. एका असहाय्य स्त्रीला आणि तिच्या निष्पाप लेकाला न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याने मला पूर्ण साथ दिली होती. मी सासरतं ते हक्काचं घर विकून टाकलं. कोर्टाच्या आणि सरकारच्या माध्यमातून मला जे काही पैसे मिळाले ते सगळे पैसे कायदेशीररित्या सोबत घेऊन मी माझ्या माहेरी परत आले. आता मी माझ्या आईबाबांसोबत माझ्या माहेरीत राहते. मी माझी नोकरी पुन्हा सन्मानाने सुरू केली आहे आणि माझ्या अंशुमनचा सांभाळ अत्यंत उत्तम प्रकारे करत आहे. इथे माझ्या मुलाला कोणी भुकेलं ठेवत नाही, उलट सगळे त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. मी माझ्या बाळाच्या भविष्यासाठी खूप सुंदर स्वप्न पाहिली आहेत आणि मी ती नक्की पूर्ण करेन. दुसरीकडे माझी क्रूर सासू, सासरे आणि नणंद प्रिया आज त्यांच्या पापांची शिक्षा भोगत तुरुंगाच्या गजाआड सडत आहेत. या कथेच्या माध्यमातून मी अशा सर्व सासरच्या लोकांना एकच विनंती करू इच्छिते की कोणत्याही लेकीला आपल्या घरात सून म्हणून आणल्यानंतर तिला मोलकरीण समजू नका. ती सुद्धा कोणाची तरी लाडकी लेक असते. तर तुम्ही तिला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम आणि मान सन्मान दिलात ना, तर ती तुमच्या घरासाठी स्वतःच्या सख्ख्या मुलापेक्षाही जास्त त्याग करेल. मी आनंद जिवंत असतानाही आणि त्यांच्या जाण्यानंतरही त्या घरात कधी सुखाचे आणि समाधानाचे दिवस पाहिले नव्हते. पण याचा अर्थ असा नव्हता की मी त्यांचा अन्याय स्वीकारला होता. मी त्याच रात्री बंड पुकारायचं, बगावत करायची ठरवलं होतं. ज्या रात्री माझ्या पोटच्या गोळ्यावर उपचार करायला या घरातल्या एकानेही मला मदत केली नव्हती. मी माझी जिवलग मैत्रीण वंदिताची मनापासून आयुष्यभर आभारी राहीन. तिने स्वतःच्या एका डॉक्टर मित्राशी बोलून अंशुमनच्या आजाराची सगळी लक्षणं सांगून मला तातडीनं औषध आणून दिली होती. जी औषधं मी त्या क्रूर सासरच्या लोकांपासून लपवून गुपचूप घरात आणली आणि माझ्या बाळाला दिली. याच औषधामुळे माझ्या अंशुमनचा जीव वाचला आणि त्याची तब्येत सुधारली होती. माझ्या या संपूर्ण जीवन प्रवासातून आणि कहाणीतून मला तुम्हा सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही कोणत्याही अन्यायाचा किंवा छळाचा शिकार असाल तर मुकाट्याने रडत बसण्यापेक्षा आणि गप्प राहण्यापेक्षा त्या अन्यायाविरुद्ध ताकदीनं आवाज उठवा. कारण जोपर्यंत तुम्ही शांत राहाल ना, तोपर्यंत छळ करणाऱ्या जुलमी लोकांची हिंमत अजूनच वाढत जाते. स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी लढायला शिका. तर मित्रांनो, ही होती स्वातीची संघर्षगाथा. एका स्वाभिमानी मातेने आपल्या बाळाच्या आयुष्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी दिलेला हा लढा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर या कथेने तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श केला असेल, तुम्हाला यातून काही शिकायला मिळालं असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन प्रेरणादायी, भावनिक आणि सत्य घटनांवर आधारित कथा ऐकण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या भागाची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. लक्षात ठेवा, अन्यायाविरुद्ध उठवलेला एक छोटासा आवाजही खूप मोठा बदल घडून आणू शकतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि थरारक कथेसह. तोपर्यंत पाहत रहा ट्रू स्टोरी. धन्यवाद.